नमस्कार, आपण पाहत आहात आवाज जनतेचा। आजची अत्यंत धक्कादायक आणि भावनिक बातमी श्रीरामपूरमधून येत आहे, जिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा बसवण्याच्या मागणीसाठी एका युवकाने आत्मदहनाचा प्रयत्न केला। घटना श्रीरामपूर नगरपालिकेसमोर घडली। आरपीआयचे कार्यकर्ते मनोज काळे यांनी काही दिवसांपूर्वी प्रशासनाला लेखी निवेदन दिलं होतं। त्या निवेदनात त्यांनी स्पष्टपणे नमूद केलं होतं की 8 दिवसांच्या आत आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा बसवण्याचे काम सुरू झाले नाही तर मी आत्मदहन करेन। पण आठवड्यानंतरही नगरपालिकेच्या मुख्य अधिकाऱ्यांकडून कोणतीही दखल घेण्यात आली नाही। त्याच्या निष्क्रियतेमुळे विरोध करत आज सकाळी मनोज काळे यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला। सुदैवाने घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी आणि पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून मोठी जीवितहानी टळवली। पोलिसांनी मनोज काळे यांना ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला हलवलं आहे। या घटनेनंतर परिसरात मोठा ताणतणावाचं वातावरण आहे। सामाजिक कार्यकर्ते, आरपीआयचे पदाधिकारी आणि आंबेडकरी अनुयायांचे तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे। एकंदरीत ही घटना प्रशासनाच्या दिरंगाईवर मोठा प्रश्नचिन्ह उभा करत आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसवण्याची मागणी केवळ मागणी नाही तर ती सामाजिक आत्मसन्मानाची बाब आहे। आता प्रशासन याकडे गांभीर्याने पाहते का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, आवाज जनतेचा न्यूज। माझी मागणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णकृती पुतळा बसवावा या मागणीसाठी मी सीओला सगळ्यांना निवेदन दिले होते। 10 दिवसाच्या आत तुम्ही बाबासाहेबांच्या पुतळाचं काम चालू करा, नाही केलं तर 11व्या दिवशी मी आत्मदहन करीन। मी खरोखर सांगतो, मी बाबासाहेबांना लय मानणार आहे आणि आतून पण काम जर नाही केलं 10 दिवसात तर मी लय बेकार मोठं आत्मदहन करणार आहे, हे मी मीडियावाल्यांना पण सांगतो। आणि यांनी सगळ्यांनी माझी दखल घ्यावा, कारण या सीओने, ह्या जिल्हाधिकारी लोकांनी सगळ्यांनी बाबासाहेब पुतळ्यासाठी मोठा अन्याय केलेला आहे। यांनी लवकरात लवकर आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा पूर्णकृती पुतळा बसावा। जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम। करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज, आवाज जनतेचा। बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर।